नमस्ते मित्रांनो, अंटरमॅटच्या या भागात तुमचं स्वागत आहे. या भागाची सुरुवात सोटे खाऊन आलेला वी आणि चेंग ताईसोबत येतात. ताई म्हणते, चेंग तू नेहमी वी सोबत राहतो. तू याला शिस्तीने राहायला का नाही सांगत? तू रात्री याला का अडवले नाही? चेंग म्हणतो, आपण या विषयावर नाही बोललो तर नाही चालणार का? मला 50 फटके बसले, हे घरी सांगू नको. तर वी म्हणतो, मला तर 300 बसले, हे पण घरी सांगू नको. चेंग म्हणतो, हे सर्व तुझ्यामुळे झालं. तर मी म्हणतो, तुला कोणी जबरदस्ती नव्हती केली प्यायला. ताई म्हणते, आता पुढे पुन्हा भांडू नका. मी म्हणतो, ताई माझं सर्वच दुखत आहे. ताई म्हणते, हा तुला धडा समज आणि सगळं सहन कर. तासिका संपतपर्यंत थांब, मी तुझ्यासाठी कोंबडीचं सूप बनवते. ताई, मला बरं होण्यासाठी जास्त प्रोटीनचं अन्न पाहिजे. तर चेंग म्हणतो, कोंबडीसोबत दिव्याने युक्ती केली पाहिजे. आणि ते एकमेकांकडे पाहून हसतात. ताई म्हणते, तुम्ही दोघे पण. हे बोलत येत असताना मोठा लान दिसतो, तर वी लाजतो. तरी पुढे येतो. तिघेही जेऊजूनला नमस्ते करतात. वी म्हणतो, मी आणखी कोणता नियम तोडला का? तर सिचेन म्हणतो, तुम्ही लोकांनी काल तर हद्दच पार केली. पण अंकल थोडे कठोर आहे आणि पनिशमेंटही. आणि सोटे पण जरा मोठे होते, त्यामुळे जखम भरायला 1 आठवडा लागेल. वी म्हणते, 1 आठवडा खूप जास्त. तर सिचेन म्हणतो, मी तुला एका जागेविषयी सांगायला आलो, जिथे जाऊन तुझी जखम लवकर भरेल आणि तू लवकर बरा होशील. वी म्हणतो, धन्यवाद मदत केल्याबद्दल. सिचेन जायला लागतो, तर वी पुन्हा आवाज देऊन थांबवतो, माझी आई. तर सिचेन सांगतो, वीच्या मुला, तुझी आई माझ्या अंकलची क्लासमेट होती. माझ्या अंकलचा स्वभाव तर काटेकोरपणे आहेच, आणि तुझी आई पण कसं सांगू, ती अगदी तुझ्यासारखीच होती. कदाचित त्याचमुळे ते तुझ्याविषयी कठोर आहेत, पण ते मनाने खूप चांगले आहेत. सीन चेंज होतो. वेनकिंग एक कागद पेटवते, त्यावर काही लिहून असते, आणि इकडे विलनचा दरबार दाखवतो, जिथे पेटवलेला कागद दिसतो. वा, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी. विलन ते वाचतो आणि म्हणतो, आता मला समजलं. पण मला समजलं नाही, त्याला काय समजलं? पुढच्या सीनमध्ये वी सिचेनने दिलेल्या जागेवर पोहोचतो. ती एक नदी असते, जिथे लान पहिलेच अंघोळ करत असतो. त्या पाण्याने जखमा लवकर ठीक होतात. वी लानला पाहून आवाज देत सुटतो. लान वीला पाहून पटकन कपडे घालून रेडी. वी म्हणतो, तू मला का नाही सांगितलं? हे चांगल्या मित्राची निशाणी नाही आहे. तर लान विचारतो, तुला माझा पत्ता कोणी दिला? तर वी जेऊजूनचं नाव घेतो. तो बूट काढून पाण्यात पाय टाकतो. पाणी खूप थंड असतं. माझी हाडं थंडी झाली, मी गार झालो म्हणत म्हणत तो लानजवळ येतो. तर लान म्हणतो, गोंधळू नको. मी म्हणतो, मला माहीत आहे, पण थंडीमुळे मी कापत आहे. जर मी हललो नाही तर माझं रक्त गोठून जाणार. असं म्हणत तो लानजवळ येतो, पण लान पुढे सरकतो. मी म्हणतो, तू कसा आहे रे? बरं बरं, मला माहीत आहे. पांडित्यपूर्ण, निराशाजनक आणि थोडा कंटाळवाणा आहेस. आणि मी सुरुवातीपासूनच तुझ्याबद्दल जास्त विचार करत नाही. पण आता मी माझा विचार बदलला आहे जेव्हापासून आपली फाईट संपली. तू जसाही आहे तसा मला मंजूर आहे, आणि आता मला तुझा मित्र व्हायचा आहे. लान म्हणतं, हे गरजेचं नाही. मी म्हणतो, तुझ्यात काही मजाच नाही. तुला सांगू का, माझा मित्र बनण्यात तुझे खूप फायदे आहे. हे म्हणत म्हणत तो कपडे काढायला लागतो. तर लान विचारतो, तू काय करत आहेस? कपडे काढतोय, जखमेवर पाणी लावायला. असं म्हणताच लान जायला लागतो. तर मी म्हणतो, मला एकटं नको सोडू, मी नाही कपडे काढत. लांजा, तू कधी यंगमॅनला आलाय का? तिथे खूप मज्जा आहे, मस्त जेवण. तू कधी लोटस केवला आला ना, की मी तुझ्यासाठी कमळाचे फुलं आणेन. लान म्हणतो, कधीच नाही. मी म्हणतो, बरं सोड, मी तुला एक सिक्रेट सांगतो. आमच्या यंगमॅनमध्ये खूप सुंदर आणि मोहक मुली आहे. असं म्हणताच त्याला पाण्याच्या बुडबुडांमध्ये काहीतरी ऐकायला येतं. तुला काही गडबड नाही वाटत आहे का? तो मागे पाहतो. त्याला काही समजण्याआधीच वी पाण्यात बुडतो. लान मागे बघतो तर वी गायब. लान तलवार घेतो आणि तो पण पाण्यात बुडतो. ते एका गुफेत पडतात. दोघांनाही काही कळत नाही. वी म्हणतो, पाणी खूपच थंड आहे, पण गोठलेलं नाही. लानला एक टेबल दिसतो. तो त्या दिशेने जायला लागतो. तर मागोमाग वी पण जातो. पण टेबलवर ठेवलेल्या गुकींमधून निळा प्रकाश निघतो, त्यामुळे वी मागे पडतो. वी म्हणतो, हे काय आहे? लान म्हणतो, किलर स्ट्रिंग, म्हणजे किलर दोरखंड. वी म्हणतो, ही तुमच्या कुटुंबाची विलक्षण युक्ती आहे का? ती फक्त मलाच का मारत आहे? तर लान म्हणतो,
ही गंभीर लहानचा शिक्का असलेली गुकीन आहे. ही माझ्यावर हल्ला करत नाही कारण ही मला लहान कुटुंबियांचा सदस्य समजत आहे म्हणून. असं म्हणताच पुन्हा निळा प्रकाश निघतो आणि लहानच्या आरपार जातो, पण लहानला काही इजा होत नाही. पण जेव्हा व्हीकडे जातो तेव्हा लहान तलवार मधात टाकतो आणि वार करतो. त्यामुळे निळा प्रकाश गायब होतो. व्हीला तिथले ससे दिसतात. लहान म्हणतो, हे ससे लहानचे हेडबँड कसे घालून आहेत? व्ही मनात विचार करतो, मी ऐकलं लहान कुटुंबियातील सर्व सदस्य ही पट्टी लावतात, अगदी लहानपणापासून. ही पट्टी मालकाला ओळखते आणि त्याच्या शक्तीला पण. म्हणून सशांनी हेडबँड लावले. शक्ती? हेडबँड? व्हीचा लाईट लागतो. लहान, तुझी पट्टी मला दे, लवकर. लहान उडून व्हीकडे येतो आणि डोक्याची पट्टी दोघांच्या हातावर बांधतो आणि दोघेही गोकींजवळ येतात. ही चायनाची म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे. व्ही म्हणतो, मला तर याला जवळून पाहायचं आहे. ही परकीयांना जवळ येऊ देत नाही. व्ही हात लावायला जाणार तर लहान अडवतो. हात लावू नको. ही गुकीन दुर्मिळ उत्कृष्ट नमुना आहे आणि त्याची शक्ती अफाट आहे. जे लहान कुटुंबियाचे सदस्य नाही त्यांच्यावर ती हल्ला करू शकते. ही नक्कीच लहान कुटुंबियांच्या पूर्वजांशी संबंधित असेल. व्ही म्हणतो, मला तर फक्त बघायचं होतं, मी थोडी ना हात लावणार होतो. म्हणत तो हात लावायला जातो तर लहान म्हणतो, हात खाली ठेव, काळजीपूर्वक. ही वंशाणू परंपरागत आहे. तर व्ही म्हणतो, मी याला हात न लावता कसा पाहू? लहान म्हणतो, मला माहीत आहे. लहान टेबलावर बसतो आणि गुकीनला हात लावतो तर त्याला वेगळ्याच दुनियेत गेल्याचा अनुभव होतो. व्ही गुकीनच्या टेबलावर बसतो आणि आत्माचं नाव विचारायला सांगतो. लहान म्हणतो, मी चेटूक कृत्य ऐकलं, जे एकमेव कौशल्य आहे जे फक्त लहान कुटुंबियाकडे अंमलात आहे. व्ही म्हणतो, दोरी कायदा माध्यमातून मृत व्यक्तीशी बोल. लहान व्हीकडे बघतो. व्हीला कळतं. व्ही टेबलवरून उठतो. व्ही उठताच गुकीन स्वतःच वाजायला लागते. ऐकून लहान म्हणतो, ही ती आहे. ही ती कोण? तर त्यांना खूप जोराने ओरडण्याचा आवाज येतो. किशनचे व्हेन कुटुंबीय, गुसूचे लहान कुटुंबीय, यंग मॅनचे जियांग कुटुंबीय, लानलिनचे जिन कुटुंबीय, किंगहेचे नी कुटुंबीय. आवाज येताच दोघेही तलवार घेऊन पुढे येतात. सभ्याला मारा आणि ई लोखंडाचा खात्मा करा. ई लोखंड हा फक्त शिन चोंगायचाच आहे. व्ही म्हणतो, लहानजान, हा आवाज कसला आहे? लहान म्हणतो, मला माहीत नाही, जागरूक राहा. असं वाटत आहे की 5 कुटुंब मिळून बोलत आहे. इंग लोखंड काय आहे? मी कधीच ऐकलं नाही. इंग लोखंड हा श्राप आहे, त्याचा मोह करू नका, असं म्हणत आपल्याला मागे एक लेडीज बोलताना दाखवते. सीन चेंज होतो. सीचेन म्हणतो, अंकल, मला वाटते वांगजी आणि व्हीचा मुलगा हे बरे असेन, यांना काही झाले नसेन. मी त्यांच्या पाहणीकरता लोक पाठवतो. अंकल म्हणतात, वांगजी नेहमी मेहनती मुलगा आहे, तो जेव्हापासून छोटा होता तेव्हापासून, आणि व्ही सारख्या मुलासोबत तो कधी राहणार नाही. पण ते दोघेही गायब झाले. मला चिंता होत आहे कारण वादळ येणार आहे. याचा अर्थ ते दोघं हरवले हे यांना कळलं. घटना म्हणजे काहीतरी मोठी वाईट घटना घडणार याचा अंदाज त्यांना लागला. ते दोघंही मिळत नसल्यामुळे सर्व कुटुंबीय शोधायला लागतात. चेंग आणि ताई दोघेही जंगलात शोधायला निघतात. ताई थकल्यामुळे चेंग ताईला आराम करायला सांगतो आणि स्वतः पुढे शोधायला जातो. ताई पाणी प्यायला नदीकाठी जाते तर दगडावरून पाय घसरून ती पडते, पण जिन जियान तिला पकडतो. तिथेच वेळ थांबतो. ते दोघेही एकमेकांना बघत राहतात. त्यांना जाग येतो. ते सांभाळतात. जियांग म्हणतो, लक्ष ठेवा कुमारी जियांग, असं म्हणून तो तिथून निघून जातो. मला वाटलं हा खूप काही बोलेन, पण 2 शब्दातच खतम. अगं बाई, तू तरी काही बोलत जा कधी. सीन चेंज. लहान आणि व्ही मॅडमला नमस्ते करतात. मी लहान कुटुंबातील वंशज आहे, माझं नाव लानझान. व्ही मनात विचार करतो, अरे या तर गुसूलांच्या एकमेव महिला कुटुंबीय प्रमुख आहे ज्यांनी हे सर्व बनवलं. यांचं नाव लान यी आहे. लान व्हीला नमस्ते करायला सांगतो. व्ही म्हणतो, मी व्हीइंग आहे, जो जियांग कुटुंबियांचा विद्यार्थी आहे. व्ही म्हणतो, हे पूर्ववर्ती, हे या सस्यांनी हेडबँड लावले आहे, हे तुम्ही पोचले आहे का? लान यी म्हणतात, हे माझे सोबतीला आहे, पण काही वर्षापासून माझी शक्ती लुप्त होत आहे आणि यांना खेळण्याची खूप सवय आहे, त्यामुळे ते उठसूट बाहेर पडून जातात. लहान म्हणतो,
मॅम, तुम्ही खूप वर्ष आधी मेला अशी अफवा आहे, ती कशी? व्ही म्हणतो, आणि तेही इन लोखंडाच्या संबंधात? तर लानिन म्हणते, ती माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी चुकी होती आणि त्याची शिक्षा मी भोगली. माझी सर्व शक्ती वापरून मी इन लोखंडाला प्रतिबंधित केले. असे म्हणत ती इन लोखंडाला विजिबल करते आणि हे दोघे एकमेकांकडे बघतात. व्ही विचारतो, हे पूर्ववर्ती, हे इन लोखंड काय आहे आणि हा मागे ओरडण्याचा आवाज कुठून येत आहे? तर हा भाग होता 16वा. येणाऱ्या भागामध्ये आपल्याला इन लोखंडाची संपूर्ण माहिती मिळणार आहे, त्याचा पूर्ण कॉन्सेप्टच क्लिअर होणार आहे. त्यामुळे भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बाय बाय.